नमस्कार. मी जगदीश काबरे. माणूस जन्म घेतो, तेव्हा तो नास्तिक असतो. पण तो ज्या घरात जन्म घेतो, त्या घरातील धर्म त्याच्यावर थोपवला जातो आणि त्याच घराचे, त्या धर्माचे कर्मकांड तो करू लागतो. त्यावेळेला तो अज्ञान असतो, त्यामुळे त्याला त्यातलं काहीही कळत नसतं. त्यामुळे त्याचे आई-वडील जे सांगतील, त्याप्रमाणे तो वागत असतो. पण जसजसा तो मोठा होत जातो, शिकत जातो, वाचन करत जातो, तेव्हा तो विचार करायला लागतो आणि विचार करायला लागल्यानंतर त्याला अनेक प्रश्न पडतात. मग तो जो काही लहानपणापासून घरात कर्मकांड करत आहे, ती कर्मकांड योग्य की अयोग्य असे त्याला प्रश्न पडतात आणि मग तो घरातल्याला प्रश्न विचारू लागतो. पण घरातल्यालाही त्याची उत्तरे माहीत नसतात. अशा वेळेला ते म्हणतात, की आमच्या वाडवडिलांनी ते करत आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याला काही तसंच करत आलो. आम्ही त्यांना कधी प्रश्न विचारले नाही. पण मी त्यांना म्हणायचो, की तुम्ही प्रश्न नाही विचारले, पण मला प्रश्न पडतात त्याची उत्तरं शोधायला हवीत. तर ते म्हणाले, "आता तू शिकतोयस, तूच पुस्तकं वाच आणि तूच शोधून काढ." मग अशा प्रकारे मग मी पुस्तकं वाचायला लागलो. तेव्हा मी इयत्ता 8वी-9वीत असताना आगरकरांचं पुस्तक सुधारक म्हणून एक त्याचं पुस्तक आहे खंड, ते वाचायला लागलो. आगरकर हे अज्ञेयवादी होते. म्हणजे ते देव मानत नव्हते असं नाही, पण देव आहे की नाही याविषयी ते साशंक होते. म्हणून त्याला अज्ञेयवादी म्हणायचे. तर त्यांची पुस्तकं वाचल्यावर मग माझ्या असं लक्षात आलं, की आपण जे काही लहानपणापासून कर्मकांड करत आहोत, ते कर्मकांड सगळे चुकीचे आहेत. ते कर्मकांड करणं म्हणजे ब्राह्मणाच्या पोटाची खळगी भरणे. त्यासाठी ते कर्मकांड निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपण आता साधं उदाहरण घेऊया, की सत्यनारायणाची पूजा. आता सत्याच्या पूजेत जर त्या पूजा करणाऱ्या कलावतीने प्रसाद खाल्ला नाही, म्हणून तो सत्यनारायण कोपतो, तिच्यावर रागावतो आणि तिच्या नवऱ्याचे आणि सासऱ्याचं जे काही लाज असेल ते पाण्यात बुडवून टाकतो. ते बिचारे मरतात. मग आकाशवाणी होते आणि त्या कलावतीला सांगितलं जातं, की "नाही तू तो प्रसाद सत्याग्रह पूर्ण कर, तो प्रसाद खा, मग तुझं ते होईल." आणि ते तसं केल्याबरोबर ते परत जिवंत होतात. आता ही लहान मुलांसारखी जादूची गोष्ट आहे, की नेमका पहिली गोष्ट म्हणजे आपण देव जर दयाळू आणि कृपाळू आहे म्हणतो, तर मग तो अशा प्रकारे त्याचा प्रसाद खाल्ला नाही म्हणून माणसासारखा गर्वाने फुगून रागावतो, याला काही अर्थ आहे का? मग तो देव कसा काय म्हणायचा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की असा जो देव आहे, की माणसाने जशी लाच दिल्यावर त्याचं काम केलं जातं, तसंच प्रसाद खाल्ल्याबरोबर तो त्या मेलेल्या माणसाला पण जिवंत करतो. तर अशा सगळ्या भाकड कथा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की या जगात देव नाही. त्यामुळे आपण आपल्या आत्मविश्वासाने जगलं पाहिजे. आत्मविश्वास जर असेल, तर आपण आणि प्रश्न करण्याची आपल्याकडे कुवत असेल, प्रश्न शोधण्याची आपण तयारी ठेवली, चिकाटी ठेवली, तर आपण समाजापासून पूर्णपणे जरी वेगळ्या मार्गाने जात असलो, तरी त्याच्याशी 2 हात करायला आपण निश्चित तयार होतो आणि म्हणून नास्तिकता हा नकारात्मक अर्थ नाही. तर नास्तिकता म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, ते मानणारा म्हणजे नास्तिक. त्यामुळे आजपर्यंत देवाचा कोणी शोध लावलेला नाहीये आणि त्यामुळे तो जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत देव आहे असं मानण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून नास्तिक लोक देव नाकारतात. तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या आगरकर, नंतर सावरकर म्हणा किंवा गाडगेबाबा म्हणा किंवा फुले म्हणा, यांची पुस्तकं वाचल्यानंतर, आंबेडकर म्हणा, यांची पुस्तकं वाचल्यानंतर मग मी नास्तिकतेकडे शालेय जीवनापासून वळलो. आज माझं वय 75 आहे. वयाच्या 22व्या वर्षी मी नास्तिक झालो पूर्णपणे आणि 22व्या वर्षानंतर आजपर्यंत म्हणजे जवळ-जवळ 50 वर्षाच्या वर झाली. मला माझ्या आयुष्यात कितीही चढ-उतार आले, कितीही त्रास झाला, तरी कधी देवाची आळवणी करावीशी वाटली नाही आणि मी माझ्या आत्मविश्वासावर जगत आहे.